आज 8 मार्च जागतिक महिला दिन. या निमित्ताने सर्व महिलांना, मुलींना खूप खूप शुभेच्छा. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एवढं सांगावंसं वाटतंय की अगोदर तुम्ही तुमचा स्वतःचा सन्मान करायला शिका आणि त्यानंतर तुमच्या मनात ज्या इतर बायकांविषयी ज्या आढ्या असतात त्या काढा. भलेही तुमचं आणि तिचं पटत नाही, तिच्यापासून लांब राहा, परंतु तिच्याविषयी मनात असणारी तुमची जेलसी असेल किंवा तिच्याविषयी इतरांशी बोलत असेल ते आधी थांबवा. घरात असणाऱ्या सर्व स्त्रियांचा आदर करा. तिच्याशी पटत नसेल तर स्पष्ट बोला. तेवढं करूनही जमत नसेल तर विषय कायमचा बंद करा, परंतु तुमच्यामुळे कोणत्याही इतर स्त्रीचा अनादर होईल असं वागू नका. जागतिक महिला दिन आपण अपेक्षा करतो लोकांकडून की जगाने आपल्याशी चांगलं वागावं, समाजात आपल्याला चांगलं मान सन्मान असावा, परंतु आपण एक स्त्री म्हणून प्रत्येक स्त्रीला आदर देतो का, हे अगोदर आपण पाहिलं पाहिजे. एकमेकांवर कुरघोड्या करणं, पाठीमागं बोलणं, एकमेकांशी वाद घालणं आणि बायकांच्या चर्चांचे विषयच हे असतात की कुणाच्या तरी काहीतरी कुटाळटा करत बसणं, तर हे अगोदर बंद करा. प्रत्येकीमध्ये काही ना काही गुण असतात, ते ॲप्रिशिएट करा. आणि हां, सगळ्यात मोठं, समाजामध्ये हे जे काही अन्याय आणि अत्याचार सुरू आहेत, जे पुरुष करतायत आपल्यावर, तर पुरुषांची जडणघडण कोण करतं? तुम्हीच करता ना. तुम्हाला जसं वाटतं की समाजातल्या प्रत्येक पुरुषाने आपला आदर करावा, तसंच तुम्ही तुमच्या मुलांना का नाही शिकवत? बालपणापासून त्याच्यावर संस्कार केले गेले पाहिजेत की त्याने समाजातील प्रत्येक स्त्रीचा आदर केला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक स्त्रीने आधी दुसऱ्या स्त्रीचा आदर करावा लागेल आणि आपल्या मुलींना, आपल्या मुलांना स्त्रीशी कसं वागायचं हे शिकवावं लागेल. शिवाजी घडले, कसे घडले शिवाजी महाराज? छत्रपती शिवाजी महाराज घडले. कसे घडले? शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज घडले यात काही नवल नव्हतं, कारण त्यांची आई त्यांना खाता पिताना, उठताना, बसताना, झोपवताना एकच विचार द्यायची, स्वराज्य, स्त्रीची सुरक्षा, आपलं राज्य. आणि म्हणून शिवाजी महाराज घडले. तर तीच जिजाऊ आपल्या प्रत्येकीमध्ये आज असली पाहिजे. आपल्या प्रत्येकीने आज संस्कार द्यायला सुरुवात केली पाहिजे. एकच मुलगा असतो आजकाल सर्वांना, तर तोच मुलगा असा घडवा की तो तुमच्यासहित तुमच्या सर्व आजूबाजूच्या स्त्रियांचा मान राखेल आणि समाजातील स्त्रियांचा मान राखेल. कधी तिच्यावर अत्याचार होत असेल तर तिच्या विरुद्ध लढा देईल. तो कोणत्याही स्त्रीवर अन्याय होताना तो बघणार नाही. असे संस्कार मुलांना द्या, म्हणजे असा समाज घडेल की तो सर्वांचा आदर करणारा ठरेल. महिला दिनानिमित्त आदर्श समाज घडवण्यासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.